त्याच्यामध्ये पानं ठेवायची आहे पण ती हणली नाही. थांबा ना जरा, पानं ठेवायची आहे ना माझ्यासाठी पूजा करतानाच. काही कारणामुळे तर आराम करायला आलं ना, मला चाय ठेवायला बोलतो, तो पण रात्री 10 वाजता. नाही किचन मध्ये वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता 11:30 वाजले. जेवण वगैरे सगळं करून झाले, माझं कामावरले. आज काही व्लॉग करण्याचा विचार नव्हता, पण मी विचार केला की आता बसल्या बसल्या तरी करू, बघू काही असेल दाखवण्यासारखं तर दाखवतो. कारण मला जाम कमेंट आले आणि कसा व्लॉग कर म्हणून आवडतात, तर त्याच्यामुळं मी केले स्टार्ट. सगळं आवरून ठेवला, क्लीन केला, जेवण पण झालं माझा. बाहेर अचानक बराच वारा पण सुटले आज, एकदम थंडी थंडी मस्त हवा येतं. मी ना आत्ताच जेवलो आणि मी घेतले डाळिंब खायला. मला डाळिंब आवडतं, पण मला याला ना सोलायला जाम कंटाळा येतं त्या बिया काढायला. मला ना कॅमेऱ्याचा अँगल नाही भेटत. मी कसा ठेवलं ते मलाच माहीत आहे. मी जरा वेळेने दाखवतो कसा ठेवले कॅमेरा. कवडी मेहनत डाळिंब खायला. अशी मिनी काचाची बॉटल ठेवून त्याच्यावरती मिनी फोन ठेवलेला आणि मेहनत केली मिनी एक छोटेसे क्लिपसाठी. आता मला असंच जुगाड करायला लागत जाईल जर डेली ब्लॉग करायचे असतील तर, कारण मग कॅमेरा पकडायला कोण नसतं, काही नाही, माझं स्टँड पण नाही. असंच काहीतरी आता भांड्यांवरच कॅमेरा ठेवून व्हिडिओ करायला लागतील. ई वाली खुशी आलं ग जेव्हा सगळा सोलून वेलून ना मग खायला घेतो. सध्या तरी रोज मी एक डाळिंब खातो, कारण लग्नानंतर माझं बराच वजन कमी झाले. या सगळी ओरडतात इकडे, सासरी पण माहेरी पण, किती बारीक झाली. तर त्याच्यामुळं मला कसा भूक मला कमी लागतं, तर त्याच्यामुळं डाळिंब हेल्दी असतं म्हणून सध्या तरी मी खातो. किती दिवस अजून खरं काही माहीत नाही. माझं असं जास्त काही करायला घेतला थोडे दिवस, त्यानंतर नाही, कारण खायची मला जास्त आवडच नाही आधीपासून. मला भूक लागली तरी मी थोडंसंच जेवण. आज अचानक मला वाटलं नेलपेंट लावावं, मला काही काम पण नाही. तर आता व्लॉगमध्ये बघायचं आहे, आता पनू म्हात्रे नेलपेंट लावत होती आज, या सगळं बघायचं. पण आता मी ना म्हात्रे नाही राहिलो, आता मी पाटील झाले. वा मी विचारतो सांगायला, मला कोणी पण विचारलं ना नाव सांग, मी कन्फ्यूज होते एकदम. मी म्हात्रे हाव का पाटील हाव, अजून सवय नाही झाली पाटील बोलायची. हो हळूहळू. आणि एक मेन गोष्ट ना, आमचा लग्नाचा सॉन्ग आले इन द मिक्स स्टुडिओ डोंबिवली या यूट्यूब चॅनलवरती, अंगणात बांधलाय झोला. तो सगळ्यांनी ते चॅनलवर जा आणि नक्की तो सॉन्ग बघा. एकदम असा इमोशनल पण आणि भारी सॉन्ग ना. तुम्हाला कसा तो वाटतो तो त्याच्या खाली कमेंट पण करा, जास्तीत जास्त शेअर करा. बाईक होतं जरा केस असं झालं. संध्याकाळ झाली, कामावरून लवकर आलं. आम्हाला फुल मार्केटला यायचा होता, कारण आता 4था मार्गशीर्षचा गुरुवार, त्याचा उद्यापन करायचा. उद्या जरा गर्दी पण असेल फुल मार्केटला, तसं संध्याकाळी तर नसतं, पण आजच चलो फुल मार्केट. माझा आवडता प्लेस आहे ना तो. मिक्स फुलं घेतली आता देवीसाठी, गजरा घेऊ. ही वाली वेणी मी घेतली, सुंदर दिसतं ना, बऱ्याच वेण्या. चला गजरा पण घेतला. त्या बकराला माणूस आणलं मी, त्यानं मला दाखवू नको, पण मी पहिलेच घेतले तुम्हाला. लगीन केल्याचा मला फायदा झाले. इथे जाम मॅटर झाले, जाम भांडणार. आमचं शॉपिंग व कमी लक्ष आणि मॅटर बघण्यामध्ये जास्त लक्ष. बहुत सारा शॉपिंग हुआ है आज. मार्केट जास्त नव्हतं, उद्या जास्त भरल, पण उद्या कशी गर्दी पण असेल म्हणून आजच आलो. तिथं दोन्ही घरं भांडणं चालू होती, आमच्या दोन्ही साईडला लक्ष होतं. इथं पण बघवतो, तिथं पण बघवतो, नक्की जायचं तिकडे लक्ष नाही. नंतर गेला जाऊन दे, फटाफट जेवण आणि इंग्लिशच्या. आता काहीतरी खाऊ, जरा पण लागली. चाय पिऊन आलतो आम्ही, पण कल्याणला आलो आणि काही खाऊन नाही गेलो तर कसं बरं नाही वाटणार ना. सँडविच घेतले खायला, घ्या. शेवपुरी खाऊ. फुल मार्केटच्या आलं, त्याच्यानंतर म्हणजे व्हिडिओज नाही केली ना. आज डायरेक्ट गुरुवारी मिनी व्लॉग बनवायला स्टार्ट केले. आज लवकरच उठून रेडी झालं, कारण गुरुवारचा उद्यापन पण करायचा.
मस्त बाहेर धुका पण पडले. कॅमेरामध्ये तेवढं नाही दिसणार पण असा रिअलमध्ये जाम दिसतं. आता काही कामं असेल ती फटाफट आवरून घेता कारण दुपारीच उद्यापन पण करायचा. रेड कलरचा फुल हा त्याच्यामध्ये पानं ठेवायची आहे पण ती हणली नाही. थांबा ना जरा, मग पानं ठेवायची ना माझ्यासाठी पूजा करतानाच. काही कारणामुळे माझ्यासाठी हे पूजा करतील. शिकताना आता हळूहळू. आता सगळी पूजा मांडून झाली आणि देवी कशी दिसते बघा, एकदम सुंदर सुंदर. दुपारी उद्यापन झाला तर मी लगेच इकडे आलो कारण माझी तब्येत जामच खराब झाली तर त्याच्यामुळं मी इथं आलो. आता तुम्हाला याच्यानं वाटत नसेल पण माझी तब्येत खराब आहे. मी आत्ताच दवाखान्याच्या आलो. इथं येऊन बघता मम्मी पण माझाच व्लॉग बघतं. तो व्लॉगच चालू आहे. अजून आमच्या छंदूला माहिती नाही मी इथं आलो. तोला ना मी येलो ना तर त्याने बघला का तो वैतागलेलाच असतं की इथंच असतं म्हणून. पण मी इथं येतो कारण मम्मीची तब्येत बरी नसते म्हणून नेहमी येतो. पण आज माझीच तब्येत बरी नव्हती म्हणून मी आज आलो. आमच्या मम्मीच्या अजून ओटी भरायचा बाकी आहे. काकूस आता येऊन गेले ना आमच्या पोरी म्हणजे माझ्या बहिणी यायच्या हन त्या आल्या नाही. त्यांना अजून बरेच कुठे बिटं आमंत्रण असतील तिथं त्या जात असतील. मग तिकडचा इकडचा झाला येतील त्या पण जरा वेळांनी. आमच्या मम्मीला कोण बिमार बोलेल आवरी साजी धचके बसले एकदम. आता जरा जातो घराचे खालते पाणीपुरीवाला त्याच्यावरच्या पाणीपुरी घेऊन येतो. डिश तर मी घरच्याच घेऊन चाललो. मला भूक लागली पण जेवायची इच्छा तर नाही माझी. मग पाणीपुरीच खातो. शेवपुरी घेतली आता पहिले शेवपुरी खातो ना जातो काकू संजय इथं टाइमपास करायला. परत आता चाललो काकूसांना भेटायला. माझी तब्येत बरी नाही मला पेन पण होतं पण मला जाम त्यांना भेटायची इच्छा झाली कारण बरेच दिवस झालं भेटलोच नाही त्यांना. मम्मी पण तिथंच गेली म्हणून बरे जाऊन येतं. काकाच्या इथं आलेलो. प्राचीने एकदम सुंदर साडी नेसवली देवीला. त्यांचा ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे काकूसांचा. मी बघा कशा फिरताना आज त्यांचा फुल बिझनेस आहे. हेलो बाय बाय. कितना बिजनेस हुआ? कितना बिजनेस हुआ? 6 बिजनेस. आपण कॉन्ट्रॅक्ट घेतात अजूनपर्यंत. छोटे छोटे क्लिप काय सांगता गोली मारत वाव वाव सो ब्युटिफुल. ते पोरीने हसवतो ना काकूनी आवडी मोठी पिशवी भरले. दाखव तुझी पिशवी. आवरी पिशवी भरून चालले मला बघायला. अरे पैसे पाठव. पैसे कशाला पाठव. मग तुला खुशी येते ना मी येल्याची. पैसे पाठव. पैसे वाटा सांगत आत्या जाम दिवसांनी. त्याने तरात दिले. आत्या जाम दिवसांनी. जाम दिवसांनी तुम्ही यार लावा ना. जाम दिवसांनी बघायला आत्याला जित्ती आहे की मेली आहे की बघा अशी आले तुम्ही मला बघते की आवाज तरी येतं की बघ कोण पाहुणे येले. पैसे भजन तर इथपर्यंत मागे आमच्या काकूने कसा वाहन आणले पर्स. पैसे आता भरून दिलेला आहे आम्ही पर्स. इकडे फुल पॅक आहे. आता लक्ष्मीजी त्याच्यामध्ये पैसे टाकणार. मी कशासाठी दिले कारण जास्त लक्ष्मी आहे. हा 10 वाजल्यान आता पोचल्यान लक्ष्म्या अख्ख्या. ला गोंगा ट्रेन न झाली अख्खी खालपर्यंत लाईन. डॉन आहे डॉन डॉन ए डॉन. तो प्लॅन आमच्या गल्लीत जाऊन दिला गल्लीत न्यायची आणि माराचा बाबा डॉन डॉन. बाबा नको नको. रागावल्यान सगळी रागावल्यान माऊ वरती. सॉरी बोलायला सांगले पण तिचा ऍटिट्यूड बघा हा. तो बघण्यासारखा. तिला काहीच नाही फरक पडत. तुम्ही तिला काही पण बोला.
तिने अशी दहशत पसरवले. आर्या काली बाबा बाबा तू कालीच वेदिका तुला मरते ना ती. तुला जाम मारू. पक्की गोरी एकदम. जराशी कालीच पडले. तिला काली बोलल्यावर नाराज होत ती. ए काली मला पण मरशील आता. तर आराम करायला आलं ना, मला चाय ठेवायला बोलतो. तो पण रात्री 10 वाजता. नाही किचन मध्ये कवापासून गोळ्या खालते तर मला आराम पडलेला म्हणून मी जाम मस्ती केली, जाम फिरून आलो. आता परत त्रास व्हायला लागले. आता व्लॉग पण मी एंड करतो. चला बाय.